महाराज नामदेवरायांना सांगू लागले, नामदेवराया केवढा केला उपकार. कुणाने कुणी माऊलीने केवढा आणि एवढा फरक आहे बरं का. एवढा म्हणजे मर्यादा आहे की नाही, पण केवढा अमर्याद म्हणजे केवढा केला वर्णायला त्या ठिकाणी माझ्याकडे वाक्य नाही. एवढा उपकार माऊलींचा तुमच्या आमच्यावरती आहे, परंतु आपल्याला कळत नाही की नाही. आपल्या जवळ आहे, जवळ असलेली गोष्ट आहे की नाही, त्याची किंमत कधीही आपल्याला कळत नाही. तुम्हाला सांगतो आपल्या जिल्ह्यामध्ये एकदा संरक्षण निघालं. एकदा त्या ठिकाणी म्हटले, सगळे जण म्हटले की आता शाळा तपासायची. काय करायचं, जवळ असल्याच्या नंतर किंमत कळत नाही. शाळा तपासायची म्हटले काय करायचं, म्हणजे सगळ्या शाळेवरती सर्वे करायचा, साहेब पाठवायचे आणि सगळ्या शाळा तपासून पाहिजे. सरांनी मुलांना काय काय शिकवलं हे सगळं तपासून पाहिजे. सांगितल्याच्या नंतर आदेश दिले. आदेश दिल्याच्या नंतर एका शाळेवरती एका गावामध्ये त्या ठिकाणी शाळा तपासण्याकरता आले. आल्याबरोबर त्या ठिकाणी साहेब शाळा तपासण्याकरता सुरुवात झाली. गुरुजींनी मुलांना सांगितलं, मुलांना ऐका, आता त्या ठिकाणी आपली शाळा तपासणार आहे. साहेब तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे, तुम्ही त्याचं उत्तर योग्य ते द्यायचं. जर कुणाला उत्तर आलं नाही तर त्याने माझ्याकडे पाहायचं. कोण म्हणतंय, सर म्हणतात, मास्तर म्हणतात, माझ्याकडे पाहायचं. सरांनी विचारलं, मुलांना ऐका, शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला. काय झाला, शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला. मुलं इकडं तिकडं पाहू लागली. काय करू लागली, कारण की सरांनी शिकवलंच नव्हतं ना. काय झालं नव्हतं, शिकवलं नव्हतं. ते शिकवायला पाहिजे, इतिहास शिकवायला पाहिजे. खऱ्या अर्थाने मला माहित नाही, पण सांगतो तुम्हाला. असं म्हणतात कोर्टामध्ये मी काही गेलो नाही, ऐक ना, जायची वेळ पण येऊ नये. कोर्टामध्ये त्या ठिकाणी जो आरोपी असतो तो आल्याच्या नंतर त्याला गीतेच्या वरती हात ठेवून शपथ घ्यावी लागते की नाही. तरी खोटी घेतात, घेतात की नाही. गीतेच्या वरती हात ठेवून खोटी शपथ घेतात. मला असं वाटतं ती जर गीता शाळेमध्ये जर आली, शाळेमध्ये जर आली, आल्याच्या नंतर गुन्हेगार वाढणार. अरे गीता वाचल्याच्या नंतर गुन्हेगार वाढतील, वाढणार नाही बुवा. म्हणून लोक किती विचित्र आहे, म्हणजे गीतेचं महत्व लोकांना कळत नाही. तसं शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला, आता मुलांना हे शिकवलं नाही म्हणजे मुलांना ते काय आलं नाही. मुलं इकडे तिकडे पाहू लागली. गुरुजींनी सांगितलं होतं, म्हणजे माझ्याकडे पाहायचं, माझ्याकडे पाहायचं. गुरुजीच्या त्या ठिकाणी कमरेला होत्या किल्ल्या. काय होत्या, किल्ल्या होत्या. किल्ले अशा काढल्या. गुरुजी किल्ले हलू लागले. गुरुजींनी त्या ठिकाणी किल्ले हलवल्या. एक मुलगा हुशार होता, उठला. उठल्याच्या नंतर म्हणला, सर मी सांगतो. मला सांग, शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला. कुठं झाला, किल्ल्यात झाला. किल्ल्यात आहे की नाही, किल्ल्यात झाला. मला एकदम बरोबर उत्तर आहे, एकदम बरोबर उत्तर आहे. पण शिवाजी महाराजांचा जन्म कुठल्या किल्ल्यात झाला. आता कुठल्या किल्ल्यात बा काय सांगावं, त्याच्या मनात प्रश्न पडला. आता काय सांगावं बा, गुरुजींनी काही शिकवलं नाही. परंतु गुरुजी कोणच्या हलवत होता ना, ते मुलाच्या लक्षात आलं. दुसरा उठला, म्हणला ऐका सर मला येत आहे, सांगू का. मला सांग, शिवाजी महाराजांचा जन्म गुरुजीच्या किल्ल्यात झाला. आता गुरुजीच्या किल्ल्यात झाला.